सर्वप्रथम अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आणि संवाद अजिंक्य मध्ये तुझं स्वागत. तुझं नाव? निष्ठा विजय जाबरे. ओके. वय? 12. ओके. 12व्या वर्षी या क्षेत्राची तुला आवड लागली तर काय वाटतंय? हे चांगलं वाटतंय. ओके. आणि तुला जस्ट आत्ताच हा अवॉर्ड मिळाला तर या अवॉर्ड बद्दल काय म्हणते? अवॉर्डचं नाव? अंडर 15 ह्युमन सॉफ्टबॉल एशियन कप. ओके. आणि या अवॉर्ड मिळवण्यासाठी तू काय प्रयत्न केले? म्हणजे खूप प्रयत्न चालू होते, पण तिथे जायच्या 15-20 दिवस आधीच आमच्या शाळेत प्रॅक्टिस चालू घेतली होती म्हणजे माझी. ओके. आणि या क्षेत्राची आवड कुठून निर्माण झाली? आमच्या शाळेत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये समर कॅम्प चालू झाला होता, तेव्हापासून ती आवड निर्माण होती. ओके. समर कॅम्प चालू होता अशा. ओके. आणि जे तुमची शाळेचं नाव? मॉडर्न हायस्कूल इंग्लिश मीडियम, शिवाजीनगर. शिवाजीनगर. आणि त्या ठिकाणी तुला कोणी गाईड केलं किंवा कोणी मार्गदर्शन केलं? आमचे कोच स्मिता गांगुर्डे. ओके. आणि बाहेरून तुला कसा सपोर्ट मिळाला? बाहेरनं म्हणजे खूप सपोर्ट मिळाला होता, पण ज्या लोकांनी जास्त मदत केली त्यांची नावं सांगते. मिलिंद भाऊ एक गोटे, ओके. आमदार चंद्रकांत पाटील, आशिष भाऊ तुंबोसकर. ओके. तर निष्ठा, तुझ्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत? आमच्या कुटुंबात 5 जण आहेत. ओके. आणि आई वडील काय करतात? माझे पप्पा खाद्यपदार्थाचे स्टॉल हे करतात आणि माझी आई घरगुती मेस चालवते. ओके. आणि घरची परिस्थिती कशी आहे? आमची घरची परिस्थिती मध्यमवर्गीय आहे, तरी माझ्या घरच्यांनी मला फुल सपोर्ट केला. ओके. काय म्हणून? म्हणजे त्यांना वाटत होतं की तू इथपर्यंत पोहोचशील म्हणून ना? हो. आणि तुला म्हणजे महाराष्ट्रात किंवा आपल्या पुणे जिल्ह्यात असे कित्येक कुटुंब आहेत ज्यांना तू काय संदेश देऊ इच्छिते? असे खूप सारे जण आहेत, पण ज्यांना वाटतं असं मी पुढे करावं, तर त्यांच्यासाठी हा संदेश आहे की ज्यांना पुढे करायचं असेल तर ते घाबरू नये, ते असं पुढे चालत राहावं. जे त्यांना कष्ट केल्यावर जे फळ मिळतं ते चांगलं असतं. बरोबर. तर तुला त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी स्पर्धा होती, हा अवॉर्ड मिळणार होता, त्या ठिकाणी गेल्यावर तुला काय वाटत होतं की हा तुला अवॉर्ड मिळेल का नाही मिळणार? म्हणजे वाटत होतं, पण मध्ये मध्ये ती भीती जाणवत होती, पण तरी मिळालं. बरोबर. तर आता तुला कसं वाटतंय की अवॉर्ड मिळून आनंद निर्माण झाला की दुसरं काही? नाही, आनंद झालाच आहे, पण जे सगळे सत्कार वगैरे करतात ना, ते बघून चांगलं वाटतंय. नक्की. तुझ्या फॅमिली मधून सर्वात जास्त सपोर्ट आणि सहकार्य कोणी केलं? माझ्या मोठ्या बहिणीने श्रद्धा. ओके. तर आपण तिच्याशी देखील संवाद साधूच. तर श्रद्धा, सर्वप्रथम तुझं अजिंक्य न्यूज मध्ये स्वागत. तर निष्ठाला हा जो अवॉर्ड मिळाला आहे त्यामध्ये तुझा खूप जास्त मार्गदर्शन आहे असं निष्ठाचं म्हणणं आहे, तर तुझं यावर काय म्हणणं आहे? म्हणजे मी लहान असताना सुद्धा हा गेम 8वी पासून खेळायची, तर माझं पण स्वप्न होतं की मी असं इंडियाला रिप्रेझेंट करायला जाईल, पण मला काही हा चान्स भेटला नाही. पण माझ्या बहिणीने माझ्या बदल्यात करून दाखवलं, त्यामुळे मला खूप अभिमान आहे तिचा. छान वाटतं ती असं खेळते, आपल्या कसब्याचं नाव मोठं करते, पुण्याचं नाव मोठं करते. ह्या अर्थाने सगळ्या गोष्टींचं नाव मोठं होतं, जे शाळेचं म्हणा, कशाचं पण म्हणा, पण सगळ्यात जास्त अभिमानाचं आहे की ती इंडिया टीमसाठी खेळते आणि आपल्या इंडियाला रिप्रेझेंट करते. म्हणजे परिस्थिती नाही, म्हणजे एकदम हालाकीची परिस्थिती असून सुद्धा, आणि खरं तर ती खूप लहान आहे. आज 12 वर्षी फक्त मुलं काय करतात, गेम खेळतात घरातल्या घरातच. आता सध्या तर मोबाईलचं व्यसन आहे. तर मोबाईल बद्दल आणि या गेम बद्दल तुला काय वाटतं? ज्यापासून तिने हा गेम खेळणं सुरू केले त्यापासून माझं असं ऑब्झर्वेशन आहे की तिचा मोबाईल कमी झालाय, म्हणजे ती जास्त या गेमवर फोकस करत असते. म्हणजे जेवढं तिला घरात प्रॅक्टिस करता येईल, कॅचिंग म्हणा, पिचिंग म्हणा, ते करत असते बघा. त्यामुळे मोबाईलचा आणि तिचा संपर्क जरा कमीच येतो. बरोबर. नक्कीच. अजून हिला संधी मिळाली, म्हणजे निष्ठाला अजून वरती जाण्याची संधी मिळाली, तर तुझं काय असेल? म्हणजे तिथपर्यंत तिला पोहोचवण्यासाठी तुझं मार्गदर्शन काय असेल? किंवा ती म्हणजे आज इंडियासाठी खेळतीये तर पुढे एशियासाठी पण जाऊ शकते, तर त्यामध्ये तुझं काय मार्गदर्शन असेल?
फक्त एवढंच म्हणेल की तिला एवढं नशिबाने सगळं भेटते, ती एवढं खेळते इंडियासाठी, तर तिने फक्त त्या संधीचं सोनं करा आणि ती फक्त एवढं डोक्यात ठेवा की फक्त आपल्याला ते गेम जिंकून यायचे, फक्त खेळायचं नाही तर जिंकायचंय सुद्धा. बरोबर. ह्यामध्ये हे पण असेल की खेळामध्ये हार आणि जीत चालूच असते. यामध्ये हे नसतं की हारणारा पण जिंकतोच असंच म्हणतात. आणि कधीच असं नाही वाटून घ्यायचं असतं की मी हारलोय आणि माझ्याने होणार नाही. बरोबर. आणि श्रद्धा, तुझं एज्युकेशन वगैरे काय झालंय? आता जस्ट माझं 10th झालंय, आता रिझल्ट वगैरे त्यानंतर माझं स्वप्न आहे की मर्चंट नेव्ही जॉईन करावी. बरोबर. तर भावी आयुष्यासाठी तुला सुद्धा खूप शुभेच्छा. सर्वप्रथम संवाद अजिंक्यमध्ये आपलं स्वागत. निष्ठाला हा अवॉर्ड मिळाला, यामध्ये तुमचं नक्कीच मार्गदर्शन असणारच. पण तुम्ही कशा पद्धतीत मार्गदर्शन केलं, तिला कशा पद्धतीत घडवण्याचा प्रयत्न केला, हे आम्हाला थोडंसं थोडक्यात सांगा. ती जेव्हा शाळेकडून खेळायची तेव्हा त्यांना सोडवणं आणणं वगैरे, आणि स्मिता मॅडम यांनी सपोर्ट केला. त्यांच्या शाळेने सपोर्ट केला आणि बाकी मग त्यांना शाळा भरपूर त्यांना सपोर्ट करून पुढं न्यायचा प्रयत्न करते. आणि बाकी त्यांनी आता इंटरनॅशनल खेळून त्यांनी पुढं जायचा प्रयत्न केला आहे. ह्याच्या पुढं तिला संधी मिळाली तर ते पुढं न्यायचं कार्य आम्ही करत राहू. बरोबर. बाकी त्यांची शाळा वगैरे त्यांना चांगलं सपोर्ट करते. ओके. आणि तिला या क्षेत्राची आवड निर्माण झाली त्यानंतर तुम्हाला काय वाटलं की मुलीला स्पोर्ट लाईन मध्ये पाठवणं चांगलं वाटलं, की आता सध्याची परिस्थिती तुम्हाला तर माहिती आहे, त्या परिस्थितीला म्हणजे त्या परिस्थितीत असून तुम्ही तिला बाहेर पाठवलं तर काय वाटतं तुम्हाला? कसं आहे, पहिलं मी क्रिकेट खेळायचो, त्या ह्यातून माझं करिअर होईल असं मला वाटलं, पण माझं नाही आलं. पण माझ्या मुलीने ते सिद्ध करून दिलं. तर आता कसं आहे, तिला पुढं खेळायचं म्हणून पुढं कार्य चालूच राहील. बाकी घरच्यांचा वगैरे सपोर्ट आहेच पुढं खेळायला तिला. बाकी ती कार्य चालू ठेवलच. ओके. नक्कीच म्हणजे तुमचं वडिलांचं स्वप्न लेक पूर्ण करते, बरोबर असंच म्हणणं आहे. ओके. ताई, तुम्ही काय म्हणता याबद्दल, की तिला कशा पद्धतीत मार्गदर्शन केलं आणि तिला नक्कीच यापुढेही चान्स मिळाला तर तुम्ही तिला त्या ठिकाणी म्हणजे पाठवणार आहात का? हो, नक्कीच पाठवूया. कारण की तसं ते स्पोर्ट्स तिला पण खूप आवडते. कारण वडिलांच्याच ह्याच्यामध्ये आहे म्हटलं, मुलीमध्ये थोडंसं उतरतंच. त्या हिशोबाने म्हणजे मुलगी पुढे जाऊ शकते आणि ती जाईल. माझी तरी आशा आहे की तिने जावं आणि तिला संधी मिळाली आहे तर त्याचं सोनं तिने करून घ्यावं. बरोबर. आज 12 वर्षाची असताना देखील तिने हा अवॉर्ड मिळवलेला आहे, त्यामुळे नक्कीच ती या क्षेत्रामध्ये खूप टॉप पर्यंत पोहोचेल. अशी या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी निष्ठाच्या शाळेने किती सपोर्ट केला? खरं म्हटलं तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त सपोर्ट शाळेकडून मिळाला आम्हाला. कारण मेन कोच जे आहे स्मिता गांगुर्डे म्हणून आहेत, तिला तिची प्रॅक्टिस घेतात त्या कंटिन्यू अशा. आणि कसं मध्ये मध्ये समर कॅम्प असले तर ती आवर्जून तिला बोलवतात खेळायला. आणि खरं तर त्यांनीच जसं आपण म्हणतो की खाणीतून कसं हिरा बाहेर काढतो तसं आणि चमकतो, तसं तिची अवस्था केली आता ह्यावेळेस. ते बघून आम्हाला खूप खूप म्हणजे खूप आनंद होतो. आणि मेन सपोर्ट जास्त काय आपल्या त्यांच्या प्रिन्सिपल वैशाली पिंपळखरे, त्यांनी पण त्यांचं म्हणजे हिला पुढे घडवण्यासाठी त्यांनी पण खूप मदत केली. म्हणजे सपोर्ट फार दिला की तिला जेणेकरून तिने पुढे जावं आणि भावी आयुष्यात तिने तिचं आयुष्य उज्ज्वल करून दाखवावं. बरोबर. नक्कीच इथून पुढे पण जाबोरे कुटुंबाला अजिंक्य संवादची गरज जरी पडली तरी पण आम्ही तत्पर आहोत. धन्यवाद. तर टीम इंडिया कडून तुमच्या कुटुंबातील निष्ठाला ही संधी मिळाली तर तुमच्या सर्व कुटुंबियांना काय वाटतं? त्यांनी टीम इंडियाकडून आम्हाला आमच्या मुलीला त्यांनी संधी दिल्याबद्दल त्यांचं खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो. म्हणजे माझ्या मुलीला त्यांनी पुढे केल्याबद्दल खूप अभिमान वाटतो. तर वगैरेंनी म्हणजे चांगली आमच्या मागं मेहनत घेतली. आम्हाला म्हणजे जायच्या आधी आमचे 3 कॅम्प्स घेतले होते. पहिला कॅम्प आमचा जळगाव मध्ये झाला होता, तेव्हा आमच्या सगळ्यांचे सिलेक्शन म्हणजे थोड्या जागेतून 2-3 मुलं गोळा करत होते. त्यातनं आमचं सिलेक्शन पुढे होत मग आम्ही इंदोरला आलो. तिथं आमचं प्रॅक्टिस कॅम्प होतं. मग प्रॅक्टिस करून दिल्लीला परत गेलो होतो आम्ही.
मग तिथे पण थोडं 1-2 दिवसाची प्रॅक्टिस झाली होती. नंतर मग 2-3 दिवसाचा गॅप घेऊन आम्ही मुंबईला निघालो तिथे Okay. जाण्यासाठी. ठीक आहे, धन्यवाद सर्वांचं, मनापासून आभार. नक्कीच अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये असे अनेक कुटुंब आपण दाखवणार आहोत, जसे एकदम हालाकीच्या परिस्थितीत देखील खूप मोठं यश निर्माण करता येतं. त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद.